वारी हा केवळ प्रवास नसतो, ती भक्ती, समता आणि संस्कारांची अखंड परंपरा असते. त्या पवित्र परंपरेचा मंगल प्रारंभ आज आमच्या चिंचणीच्या शाळेतून होत आहे. बालहृदयांच्या भक्तीने साकारलेली ही पालखी आणि विठ्ठल नामाच्या गजरात 2 चिमुकल्या वारकऱ्यांच्या खांद्यावर विसावून भक्ती मार्गाच्या या मंगल यात्रेला पहिले पाऊल पडत आहे. इतक्यात आमच्या शाळेसमोरून हरिनामाच्या गजरात एक वारकरी दिंडी मार्गक्रमण करत होती. टाळ मृदुंगाचा निनाद, मुखी विठ्ठल नाम आणि अंतरी अखंड भक्तिभाव जणू पंढरीची वाटच या गावातून अवतरली होती. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषाने अवघा परिसर भक्ती रसामध्ये न्हाऊन निघाला होता. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पुढे सरकत होते आणि त्या पवित्र दिंडीचे दर्शन होताच आमच्या शाळेतील चिमुकले वारकरीही आनंदाने त्या भक्ती प्रवाहात सामील झाले. त्या क्षणी जणू संतांची परंपरा नव्या पिढीच्या हातात अलगद विसावली आणि हरिनामाचा हा अखंड प्रवाह आणखी समृद्ध झाला. हरिनामाच्या त्या पवित्र प्रवाहात आमच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस सर्वजण एकाच भावनेने सामील झाले. त्या क्षणी कोणी मोठे नव्हते, कोणी लहान नव्हते. सर्वांची एकच ओळख होती, वारकरी. टाळांच्या मंजूळ निनादात, विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती ज्ञानेश्वरी, पवित्र ग्रंथ, कलश आणि भक्तिभावाने सजलेली पालखी या सर्वांनी गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक भक्ती रसाने उजळून निघाला. आनंदाचे डोही आनंद तरंग या संत वचनाचा प्रत्यय देत आमची ही शालेय दिंडी गावातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत अखेर मंदिराच्या पवित्र प्रांगणात पोहोचली. त्या क्षणी असे जाणवले, वारीचे अंतिम ध्येय केवळ मंदिर गाठणे नसते, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात विठ्ठल भक्ती जागवणे असते. मंदिराच्या पावन प्रांगणात दिंडी विसावली आणि भक्तीने ओथंबलेली ही बालमने आनंदाच्या अवखळ लयींवर थिरकू लागली. टाळांचा मंजूळ नाद, मुखी विठ्ठल नाम आणि फुगडीच्या गोल फेऱ्यात उमटणारा निरागस उत्साह जणू भक्तीच नृत्य रूपाने अवतरली होती. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. विठ्ठलाच्या साक्षीने रंगलेल्या या आनंद सोहळ्यात प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्ती, संस्कार आणि निरागस आनंदाचे तेज खुलून आले होते. त्या क्षणी मंदिराचा प्रत्येक कोपरा हरी नामाने आणि बालहास्याने पावन झाला होता. या आनंद सोहळ्यात मग वयाचे, पदाचे आणि नात्याचे सारे भेद विरघळून गेले. शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, माता भगिनी आणि ज्येष्ठ मंडळी सर्वांनीच भक्तीच्या या वर्तुळात आनंदाने सहभाग घेतला. फुगडीचा प्रत्येक फेर जणू प्रेम, समता आणि एकात्मतेचा संदेश देत होता. त्या क्षणी मंदिराचा परिसर केवळ दगडांचा नव्हता, तर तो संतांच्या विचारांनी आणि विठ्ठल नामाच्या स्पंदनांनी उजळलेला भक्तीचा दरबार झाला होता. जिथे भक्ती असते तिथे आनंद आपोआप फुलतो आणि जिथे आनंद फुलतो तिथेच विठ्ठलाचा खरा वास असतो. मंदिराच्या पावन प्रांगणात आता भक्तीने आनंदाचे रूप धारण केले होते. टाळांच्या मंजूळ निनादावर चिमुकल्या वारकऱ्यांच्या फुगड्या रंगू लागल्या. प्रत्येक फेऱ्यात विठ्ठल नामाचा गजर, प्रत्येक पावलात भक्तीची लय आणि प्रत्येक हास्यात निरागस संस्काराचे सुंदर प्रतिबिंब दिसत होते. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. विठ्ठलाच्या साक्षीने रंगलेला हा आनंद सोहळा केवळ खेळ नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेने जपलेल्या प्रेम, समता आणि भक्तीचा जिवंत संस्कार होता. त्या क्षणी प्रत्येक चिमुकला वारकरी जणू माऊलीच्या चरणी आपल्या निरागस भक्तीचे फुले अर्पण करीत होता. टाळांच्या प्रत्येक ठेक्यावर भक्तीची नवी लय उमटत होती, तर फुगडीच्या प्रत्येक फेरात विठ्ठल भक्तीचा आनंद खुलून दिसत होता.
कोणाच्या चेहऱ्यावर निरागस हास्य, कोणाच्या ओठांवर अखंड हरिनाम आणि कोणाच्या डोळ्यात विठुरायाच्या भेटीचा आनंद. त्या क्षणी मंदिराचा परिसर जणू पंढरीच्या वाळवंटाचेच रूप धारण करून उभा होता. बालमनातील ही भक्ती, हा उत्साह आणि हा संस्कारांचा अमूल्य ठेवा पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन न कळत विठ्ठलमय झाले होते. मंदिरात विठुरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करून मनात समाधानाची शिदोरी आणि मुखी अखंड हरिनाम घेऊन आमचे चिमुकले वारकरी पुन्हा शाळेकडे परतीच्या प्रवासाला निघाले. प्रत्येक पावलागणिक भक्ती अधिक दृढ होत गेली आणि जणू विठ्ठल नामाचा हा मंगल प्रवाह पुन्हा आपल्या शाळेच्या अंगणात नव्या उत्साहाने फुलण्यासाठीच परत येत होता. भक्तिभावाने संपन्न झालेल्या त्या मंगल प्रवासानंतर आमची शालेय दिंडी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या पवित्र प्रांगणात दाखल झाली. जणू या संपूर्ण भक्ती यात्रेचा प्रारंभ जिथून झाला होता तिथेच तिची सुंदर पूर्णता देखील होणार होती. विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात सजलेल्या आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भोवती सर्व वारकरी प्रेमाने फेर धरू लागले. मुखी अखंड विठ्ठल 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 जय हरी विठ्ठलचा गजर, टाळांचा मंजूळ निनाद आणि निरागस भक्तीने उजळलेली बालमने या सर्वांनी शाळेचा प्रत्येक कोपरा विठ्ठलमय करून टाकला होता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या संतवाणीचा भाव जणू त्या प्रत्येक बालवारकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटला होता. विठ्ठल रुक्मिणी भोवती फिरणारा प्रत्येक फेर हा केवळ एक फेरी नव्हती, तर तो भक्ती, संस्कार आणि समतेभोवती फिरणाऱ्या जीवन मूल्यांचा सुंदर आविष्कार होता. त्या क्षणी असे वाटत होते, वारीची वाट पंढरीपर्यंतच मर्यादित नसते. ज्या ठिकाणी विठ्ठल नामाचा गजर घुमतो, जिथे निरागस मनांनी भक्तीचा उत्सव साजरा होतो, तिथेच पंढरी अवतरते आणि आमच्या शाळेचे हे अंगण त्या दिवशी खऱ्या अर्थाने भूवैकुंठ झाले होते. भक्तीच्या या मंगल सोहळ्याची सांगता होत असतानाही आनंदाची लय मात्र अखंड चालू होती. विठ्ठल रुक्मिणींनी शेवटी प्रेमाने फुगडे घालत मुखी विठ्ठल विठ्ठलचा गजर करत हा भक्तिसागराचा उत्सव अधिकच अविस्मरणीय करून टाकला. प्रत्येक सुंदर क्षण काळाच्या ओघात पुढे निघून जातो, पण आठवणी मात्र मनात कायमच्या जपल्या जातात. म्हणूनच या पावन दिंडीतील प्रत्येक क्षण चिरंतर व्हावा या भावनेने आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातील आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत आणि सर्व वारकऱ्यांसह प्रेमळ छायाचित्रे टिपली. हे फोटो केवळ कॅमेऱ्यात कैद झालेले क्षण नाहीत, तर बालमनात रुजलेल्या भक्तीचे, संस्काराचे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे अमूल्य स्मृतिचिन्ह आहेत. या आठवणी काळ सरला तरी प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठल नामासारख्याच सदैव जिवंत राहतील. आपणही या भक्तिमय दिंडीचा आनंद मनापासून अनुभवला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि अशाच संस्कारमय, शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रमांसाठी माझ्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.